नेहमी आपल्याला चटपटीत खायचं असतं, पण काय बनवायचं सुचत नाही. चला तर मग कशाला वेळ वाया घालूया, रेसिपीला स्टार्ट करूया. पहिल्यांदा इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, बटाटे उकळून त्याचं साल काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एका पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे, जिरे मोहरी टाकून त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. एक कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकून घ्यायचे आहेत, लाल तिखट वगैरे. तुम्ही लाल तिखटऐवजी मिरचीसुद्धा टाकू शकता. त्याच्यानंतर बटाटे टाकायचे आहेत. बटाटे छान मॅश करून अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, मस्त अशी कोथिंबीर टाकायची आहे, मिक्स करायचं. आपला मसाला छान असा रेडी झालेला आहे. आता मसाला हा साईडला ठेवूयात. भांडे न भरवता आपण एकाच भांड्यामध्ये सगळी रेसिपी ट्राय करणार आहोत. त्याच्यासाठी मी तिथे त्याच पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हा कच्चा रवा आहे, ते रवा आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे. अशा प्रकारे मिक्स करून छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पाहू शकताय मऊसूद असा गोळा आपला रव्याचा रेडी झालेला आहे. थोडा वेळ आपण त्याला थंड व्हायला ठेवूयात. त्याच्यानंतर आपल्याला छान मळून असा मऊसूद एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ते आपल्याला रव्याचा छोटासा गोळा आपल्या हातावर काढून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला लाटून घ्यायचं आहे. पाहू शकता मी अशा प्रकारे एक चपातीच्या साईजचा असं लाटून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एका वाटीने अशा प्रकारे एक सर्कल काढून घ्यायचं आहे. आपण छान आलूचं सारण किंवा बटाट्याचं सारण बनवलं होतं, ते सारण आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचं आहे आणि अशा प्रकारे एक शेप तयार करून घ्यायचा आहे. पटापट मी अशा प्रकारे सगळेच अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत. पाहू शकता भरपूर सारे मी ते बनवून घेतलेले आहेत. तर एकदम छान अशी ही रेसिपी आपल्याला बनवून घ्यायची आहे आणि सगळेच मी ते बनवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला तळून घ्यायचं आहे. जास्त डीप फ्राय करणार नाही आहे, मी डायरेक्ट फ्राय करून घेणार आहे. त्याच्यासाठी इथे पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये अगदी थोडंसं 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम होऊ दिलं आहे. त्याच्यानंतर टाकायचे आहेत आपल्याला ही छान असे बनवलेले, आपण पॅटीसुद्धा म्हणू शकतो त्याला. त्याच्यानंतर अलटून पलटून दोन्ही साईडने छान असा कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर बाहेर काढायचे आहेत आणि राहिलेले अशाच प्रकारे आपल्याला तेही भाजून घ्यायचे आहेत. पाहू शकता राहिलेले सुद्धा मी टाकलेले आहेत आणि अशाच प्रकारे दोन्ही साईडने अलटून पलटून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता ते सुद्धा झालेले आहेत, त्याला सुद्धा मी बाहेर काढून घेते. आपली ही रेसिपी रेडी आहे. फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये ही रेसिपी एकदम टेस्टी रेडी झालेली आहे. आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब. बाय बाय.